श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात भारतीय डिजिटल रुपयाबद्दल. आर्थिक व्यवहार करताना वेगवेगळ्या चलनांचा वापर होतो. सर्वसाधारण चलनं ही एखाद्या देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या अधिपत्याखाली असतात. त्यावर मध्यवर्ती बँक नियंत्रण ठेवते. डॉलर हे जगात सर्वात मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं चलन. अशा पारंपरिक चलनांना छेद देणारी यंत्रणा म्हणजे आभासी इंटरनेटच्या माध्यमातून अस्तित्वात असलेली बिटकॉईन किंवा वन कॉईन सारखी चलनं. गेल्या 2-3 वर्षात आभासी चलनात मोठ्या प्रमाणात उलाढाल होऊ लागली. एल साल्वादोर आणि मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक सारख्या देशांनी आभासी चलनाला कायदेशीर चलन म्हणून मान्यता दिली आहे. बिटकॉईन सारख्या आभासी चलनावर नियामक नाही आणि त्यातून आर्थिक सुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. भारतात सुद्धा आभासी चलनात मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊ लागले. रिझर्व्ह बँकेनं याविषयी सावध केलं आणि 2018 मध्ये आभासी चलनातून व्यवहार करायला मनाई केली. परंतु 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द करून आभासी चलन व्यवहाराला मान्यता दिली. एका आकडेवारीनुसार भारतात आभासी चलनात सध्या अंदाजे 11.5 कोटी गुंतवणूकदार आहेत. या पार्श्वभूमीवर आभासी चलनामुळे जागतिक वित्त व्यवस्था धोक्यात येईल याची जाणीव जगभरातल्या मध्यवर्ती बँकांना झाली. आभासी चलनाची लोकप्रियता लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीनं पाऊल उचलण्यासाठी 2022-2023च्या अर्थसंकल्पात डिजिटल रुपया लवकरच मूर्त स्वरूपात येईल असं जाहीर करण्यात आलं. सार्वभौम हमी असलेलं भारतातील चलन म्हणजे रुपया. या जोडीला डिजिटल रुपया आणला गेला. रिझर्व्ह बँकेनं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रायोगिक तत्वावर वापरायला खुल्या केलेल्या डिजिटल रुपी या अधिकृत डिजिटल चलनाच्या वापरकर्त्यांच्या संख्येनं आता 50,000चा टप्पा ओलांडला आहे. तर 5,000हून अधिक व्यापारी या आभासी चलनाचा वापर करत आहेत अशी माहिती रिझर्व्ह बँकेनं नुकतीच जाहीर केली. डिजिटल रुपी हे रोखीतील चलनाचं इलेक्ट्रॉनिक स्वरूप असून त्यामुळे रोखीचे व्यवहार डिजिटल पद्धतीनं करता येतात. प्रायोगिक तत्वावर वापरासाठी खुल्या केलेल्या ई रुपीच्या पथदर्शी प्रयोगात धीम्या गतीनं पुढे जाण्याचं रिझर्व्ह बँकेनं निश्चित केलं आहे. सध्या केवळ महानगरात 9 बँकांना विनिमयासाठी निश्चित करण्यात आला आहे आणि आणखी 5 बँकांच्या माध्यमातून लवकरच व्यवहार विस्तार करण्यात येणार आहे. यावर अधिक माहिती देताना अर्थ अभ्यासक आशुतोष टिळक म्हणाले, आरबीआयने 1 नोव्हेंबर 2022ला एका छोट्या आणि क्लोज्ड युजर ग्रुपमध्ये काही ठराविक लोकांना काही ठराविक परमिशनमध्ये डिजिटल रुपी किंवा ई रुपीचं ट्रान्झॅक्शन करण्याची परमिशन दिली आणि हा जगातल्या काही पहिल्या डिजिटल रुपी किंवा डिजिटल करन्सीच्या प्रयोगांपैकी एक होता. 2022 मध्ये याची जरी सुरुवात झाली असली तरी हा 2017 मध्ये याची सुरुवात प्रपोज केलं गेलं होतं की येईल याची कॉन्सेप्ट तेव्हा आली होती. 8 बँका याच्यामध्ये सुरुवात झाली. SBI, ICICI, येस बँक, IDFC फर्स्ट बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, HDFC बँक आणि कोटक महिंद्रा बँक. यामध्ये अजून एक गोष्ट जी आहे, डिजिटल बँकिंगमध्ये जेव्हा याचे ट्रान्झॅक्शन्स आपण करतो त्यावेळेला आत्ता जशी आपण रुपयाचे नोटा देतो तसं हे एका ॲपच्या मार्फत दिलं जाईल आणि डिजिटल रुपी म्हणजे आपले डिजिटल करन्सी आणि साधा आपल्या नेहमीच्या वापरातला रुपयाच्यामध्ये फरक एवढाच असेल की मला नोट इकडून तिकडे देण्याची गरज राहणार नाही, मला कॉईन इकडून तिकडे देण्याची गरज राहणार नाही. जसे आपले 500 रुपये, 200 रुपये, 100 रुपयाच्या नोटा असतात तसंच हे असेल. फरक याच्यामध्ये एवढाच येईल की आपण डिजिटली हे ट्रान्झॅक्शन करतो आहे. आत्ता हे एका छोट्या स्वरूपामध्ये आहे तरी ते वाढत चाललंय. 50,000 लोक आणि त्याचे ट्रान्झॅक्शन्सही वाढत चालले आहेत. याचं इम्पॉर्टन्स काय असणार आहे? याचं इम्पॉर्टन्स हे असणार आहे की कागद आणि त्याचं जे करन्सी नोट असतात त्याची छपाई करावी लागते. डिजिटल करन्सीमध्ये त्याची छपाई करावी लागणार नाही आणि म्हणून अशा नोटांचं किंवा अशा करन्सीचं आयुष्य हे इन्फायनाईट असेल. त्याचा कुठलाही ऱ्हास होणार नाही. परंतु याचं एक मोठं लिमिटेशन जे आहे की याला हॅक करता येईल. आपल्या देशामध्ये खरंच डिजिटल स्वरूपातली जी जागरूकता आहे ती किती आहे आणि खरंच आपण आता UPIचा वापर करतो आहोत. परंतु ज्या वेळेला मी ई रुपी वॉलेटचा वापर करायला सुरुवात करीन त्यावेळेला
हे माझ्या अकाउंटशी डायरेक्ट कनेक्टेड असेल, आजही UPIचे फ्रॉड होतात, तर भविष्यात त्याचं काय होईल याचा एक आपल्याला काळजी घ्यावी लागेल. परंतु आपण ज्या नवीन जगाकडे चाललेलो आहोत, जिथे आपल्याला डिजिटल ट्रान्झॅक्शन्स करावेच लागणार आहेत, आपल्याला पूर्णतः फिजिकल राहून चालणार नाही आहे. कारण फिजिकल पैसा जेव्हा तो छापावा लागतो, त्याला ATM मध्ये करावं लागतं, नोटा हरवतात, फाटतात, त्याच्यामध्ये येणारं डुप्लिकेट आत्ताच्या ह्याच्यामध्ये नवीन छापता येतं, ते ज्या इझिली करता येतं, ते कदाचित डुप्लिकेट करण्याचं वे, त्याची माध्यमं बदलतील. परंतु फिजिकल जो पैसा आहे, तो त्याचं ट्रान्झॅक्शन हे झालं आहे हे कधी कधी लिहून ठेवता येत नाही. डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये अशी कुठेतरी एक नोंद राहते. मग आता हे डिजिटल ट्रान्झॅक्शन क्रिप्टो करन्सीपेक्षा वाईट कसे? क्रिप्टो करन्सीला एक लिमिट येते. म्हणजे बिटकॉइन किंवा इथेरियम नावाचे जे काही आहेत, त्यांना एक लिमिट आहे की या जगामध्ये इतकेच अमाऊंटमध्ये बिटकॉइन असतील, इतके त्याच्यामध्ये इथेरियम असतील, आणि बाजारामध्ये त्याची खरेदी विक्री पण करता येते, किंवा याचे ट्रान्झॅक्शन करायला काही संस्था, काही इन्स्टिट्यूशन्स मदत करतात आणि ते त्यातून पैसा तर कमवतात. मिंटिंग त्याला म्हणतात थोड्याफार प्रमाणावर, जे आपल्या सेंट्रल बँक डिजिटल करन्सीमध्ये, ई-रुपीमध्ये नाही पॉसिबल. RBIने जाहीर केलं आहे की एवढं आहे, हे आहे. याच्यासाठी कदाचित आपल्याला UPI पेक्षा थोडं पुढे जावं लागेल. UPI हाही शेवटी एक फिजिकल करन्सीचाच पार्ट आहे. कारण माझ्या अकाउंटमधून मी ज्यावेळेला दुसऱ्या अकाउंटमध्ये गुगल पे, फोन पे वरून किंवा बँकांच्या तुमच्या UPI ॲपमधून पैसे ट्रान्सफर करतो, त्यावेळेला ते ट्रान्सफर झालेले पैसे ATM मधून बाहेर काढून घेता येतात. डिजिटल करन्सी, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ज्यावेळेला ट्रान्सफर झालेली असते, त्यावेळेला ती परत त्यातून काढता येईल का, त्याचं परत फिजिकल अमाऊंटमध्ये ट्रान्सफर होईल का, हे याला अजून लिमिटेशन्स असणार आहे. आणि भविष्यामध्ये इंटरनॅशनलायझेशन आपल्याला करायचं असेल, रुपयाचं डॉलरच्या बरोबर आपल्याला जायचं असेल, आपल्याला जर आपल्या देशाचा विकास वाढवायचा असेल, रुपया ज्या इझिली जगभरामध्ये पोहोचायला हवा आहे, तर आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेची जी एक ओळख आहे, डिजिटल ओळख, एक डिजिटल इकॉनॉमी किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असलेली अर्थव्यवस्था, तो एक सामावून घेणं स्वतःमध्ये हे रुपयासाठी एक महत्वाचं असणार आहे. आणि त्यामुळे हा एक फार महत्वाचा टप्पा रुपयाच्या इंटरनॅशनलायझेशन मध्ये असणार आहे. रुपयाच्या आंतरराष्ट्रीयकरणामध्ये हा एक महत्वाचा भाग असणार आहे. डिजिटल चलनाच्या या प्रणालीमध्ये रिझर्व्ह बँक असल्यानं जोखीम शून्य असेल. क्रेडिट कार्ड, NEFT, RTGS, UPI या सर्व प्रकारात व्यवहार पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागतो. शिवाय तो पूर्ण होईपर्यंत जोखीम घ्यावी लागते. अडीअडचणीला किंवा रुग्णालयात तातडीनं पैसे भरायचे असतील तर डिजिटल रुपयाचा उपयोग होऊ शकेल. डिजिटल रुपया खरोखरच पैशांसारखा असतो आणि त्याचं मूल्य देखील तितकंच असतं. ही प्रणाली रोख आणि संपर्करहित असून QR कोड आणि SMS आधारित व्हाउचरद्वारे त्याचे व्यवहार होतील. त्यासाठी डेबिट अथवा क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगची आवश्यकता नसते. डिजिटल चलनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे व्यवहार सोपे होतील. व्यवसाय सुलभतेसाठी हे चलन उपयुक्त ठरेल, पण नवीन संकल्पना असल्यामुळे सावधपूर्वक हे चलन उपलब्ध करून दिलं जातंय. यावर अधिक चर्चा करताना अर्थविश्लेषक आनंद कुलकर्णी यांनी आपलं मत मांडलं. मित्रहो, या कार्यक्रमाअंतर्गत आज 50,000 लोकांनी रजिस्टर केलेलं आहे. हा फर्स्ट पायलट प्रोग्राम म्हणून लॉन्च झालेला आहे आणि त्यात 9 बँकांना ही परमिशन दिलेली आहे. IDBI फर्स्ट, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, कोटक बँक, येस बँक आणि HSBC असे हे 9 बँका यावर काम करणार आहेत. ह्याचं जर भवितव्य आपण पाहायला गेलं तर हे कॉन्सेप्ट RBIने का लॉन्च केलं? कारण जगभरात जर आपल्याला एक प्रोग्रेसिव्ह इकॉनॉमी म्हणून गणलं जायचं असेल आणि ज्या वेळेला आपण 5th लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणून एमर्ज होतोय, तर अशा पद्धतीने ह्या फायनान्शियल इन्क्लुजनच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे CBDC कॉन्सेप्ट आणणं खूप आवश्यक होतं. ह्या कॉन्सेप्टमध्ये महत्त्वाचं असं आहे की हे सेंट्रलाइज्ड होईल. सेंट्रलाइज्ड केल्या कारणाने RBI गव्हर्नर शशिकांत दास म्हणतात की हे क्रिप्टोच्या सिस्टमच्या दृष्टिकोनातून जाणार आहे का? क्रिप्टो करन्सी ह्याला क्लिअर कट डेंजरस असं म्हटलं गेलं होतं. आज क्रिप्टो करन्सी ही ऑफिशियल नाही आहे. जर CBDC RBI कंट्रोलच्या अंडर असेल तर त्यामध्ये ट्रान्सपरन्सी ही पाहायला मिळेल.
जवळजवळ स्विफ्ट जागेवर असल्याकारणाने 11,000 एंटिटीज आणि जवळजवळ 200 कंट्रीजमधून हे आज इम्प्लिमेंट होत आलेलं आहे. डिजिटल करन्सीमुळे आपण बऱ्याच सबसिडीज, फ्लड रिलीफ, LPG ग्रँट्स, LPGचे एजन्सीजचे आपण सबसिडीज देतो, ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्याचा उपयोग करता येईल आणि डायरेक्टली बँक खात्यामध्ये हे रक्कम वळते करण्यासाठी प्रचंड प्रमाणात रीच होईल. वापरण्याचं ईज पण होईल, कारण मोबाईल बँकिंगच्या थ्रूच आपल्याला हे सगळं करता येतं. डिजिटल रुपया हे पॉप्युलॅरिटी गेन करावं लागेल ॲट रिटेल लेवल, मग त्याचा खूप मोठा दुरोगामी परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. ह्या माध्यमाद्वारे रिअल टाईम पेमेंट्स, म्हणजे मी आता जर इकडनं पैसे ट्रान्सफर केले तर दुसरीकडे ताबडतोब पोचणे, हेही शक्य होणार आहे. कुठे ना कुठेतरी फिजिकल डॅमेजेस जे आपण पाहतोय, नोटांचं डुप्लिकेशन म्हणा किंवा नोटांचं फाटणं म्हणा किंवा त्याचं नंबर्स जाणे, या सगळ्या गोष्टींचं जे दिसत होतं, तर त्या सगळ्या गोष्टींचं फिजिकल डॅमेज बऱ्याच प्रमाणात टाळता येऊ शकतं. जर पाहिलं आपण तर बऱ्याच सिलेक्टेड कंट्रीज असे आहेत जे आता सेंट्रल बँक डिजिटल करन्सीचे वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत. आपण भारतवर्षात आता हे सुरुवात केलेली आहे आणि नोव्हेंबर 2022ला याची संकल्पना सुरू झाली आहे. आता येणाऱ्या दिवसांमध्ये ह्याची प्रचिती कशा पद्धतीने वाढेल हे पाहता येईल. पण जर पाहिलं आपण तर बेटर रीच, ट्रान्सपरन्सी, रिअल टाईम पेमेंट आणि लेंडिंग, ह्या सगळ्या गोष्टींसाठी याचा खूप चांगला उपयोग करता येण्यासारखा आहे. आता हा प्रश्न उद्भवणं स्वाभाविक आहे की भारतीय रुपया ह्याचं आंतरराष्ट्रीयकरण होऊ शकेल का? तर त्या संदर्भात म्हणायचं तर हे आता खूपच अर्ली स्टेजला आहे असं म्हणावं लागेल. पण इंटरनॅशनली जर डेव्हलप्ड इकॉनॉमीजमध्ये बघितलं आपण, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, UK, या सगळ्या ठिकाणी सर्रास डिजिटल रुपयासारखी करन्सी वापरली जाते. IMFने नुकतंच एक पेपर सबमिट केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी फायनान्शियल इन्क्लुजन, पेमेंटची एन्हान्स्ड सिस्टम एफिशियन्सी, या संदर्भात रेझिलियन्स, क्रॉस बॉर्डर पेमेंट्स, या सगळ्या गोष्टींसाठी पण अशा प्रकारचे CBDCचा उपयोग करण्यात आलेला आहे. 2016 साली जर आपण पाहिलं तर UPIचं ट्रान्झॅक्शन्स भारतवर्ष सर्वप्रथम गणला जातोय. कारण UPI हाही एक डिजिटल करन्सीचा भाग होता आणि सर्वप्रथम लॉन्च केला गेला होता इंडियामध्ये आणि त्याचं ॲक्सेप्टन्स वाईडली, म्हणजे भाजीपालावाल्यापासून मोठमोठ्या संस्थानापर्यंत सगळीकडे त्याचा उपयोग, प्रादुर्भाव झाला. आता डिजिटल रुपयाकडे कसं पाहिलं जाईल हे पाहण्यात यावं लागेल. ही एक नवीन संकल्पना असण्याकारणाने गव्हर्नमेंट खूप प्रिकॉशसली ह्याला ट्रेड करायचा प्रयत्न करते आणि फक्त 4च सिटीजमध्ये यांना अप्रोच दिलेला आहे. रिटेल आणि होलसेल या दोन्ही संस्थान कशा पद्धतीने ह्याचा उपयोग करून घेतात ह्याचं ॲनालिसिस करून नंतरच ह्याच्याकडे एक वेगळ्या पद्धतीने पाहिलं जाईल. डिजिटल रुपया येणाऱ्या दिवसांमध्ये एक खूप सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल आणि भारताला एक प्रगतीपथावर ठेईल, ही आशा आजच्या सरकारला दिसते. आणि मलाही असं वाटतं की बऱ्याच डेव्हलप्ड इकॉनॉमीजमध्ये अशा प्रकारचे करन्सीज वापरले जातात आणि रुपयाला किंवा नोट ह्यासाठी जर आपण पाहायला गेलं तर त्याचं सबस्टिट्यूट म्हणून या डिजिटल रुपयाला वापरण्यात येईल. श्रोतेहो, आर्थिक समावेशनाला चालना देण्याच्या दृष्टीनं बँकिंग व्यवस्था नसलेल्या ठिकाणी डिजिटल रुपया उपयुक्त ठरेल. आर्थिक व्यवस्थेमध्ये समाविष्ट नसलेल्या लोकांना या प्रणालीचा फायदा होईल. अशा नागरिकांना कर्ज सहजतेनं मिळू शकेल. भारतातल्या डिजिटल व्यवहारांचं सध्याचं प्रमाण अमेरिका आणि ब्रिटनच्या तुलनेत तिप्पट आहे. यामध्ये UPI, रुपे आणि आधार यासारख्या प्रणालींचा सिंहाचा वाटा आहे. डिजिटल रुपया या बाबतीत निर्णायक टप्पा ठरावा अशी अपेक्षा आहे. एकूणच मजबूत अर्थव्यवस्थेचा डिजिटल रुपया हा भविष्यात महत्त्वाचा पैलू ठरू शकेल अशी आशा आहे. श्रोतेहो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन शैलेश मोहिते.